नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना साऊथ इंडियन व्हेरी पॉप्युलर रेसिपी ऑनियन बोंडा बनवणार आहोत आणि काही साहित्यातच हा ऑनियन बोंडा खूप स्वादिष्ट असा बनतो। अगदी कांदा भजीसारखंच लागतं, पण आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत ना, त्यामुळे याची चव अगदी मस्त येईल आणि कांदा भाजीपेक्षा थोडंसं वेगळं येईल। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा मी इकडे घेतले सर्व साहित्य चिरून आणि त्यानंतर मग पातेल्यामध्ये घातले। सर्वात पहिल्यांदा मी इकडे 2 ते 3 कांदे जे आहेत ते चांगले मोठे मोठे असे चिरून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मग एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली, आलं थोडंसं म्हणजे 1 इंच इतकं घातलं बारीक करून, त्यानंतर कढीपत्त्याची पानं सुद्धा चिरून घातली आणि भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घातली आणि त्यानंतर 1 वाटी इतकं बेसनाचं पीठ घातलं आणि त्यानंतर 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलं आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घातलं आणि काही मसाले। तर मसाल्यांमध्ये चिमूटभर हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पूड घालायचं, तिखट हवं असेल तर अजून थोडंसं तुम्ही ॲड करू शकता आणि हवं असल्यास चाट मसाला सुद्धा घालू शकता आणि धणेपूड सुद्धा घालू शकता, पण मी इकडे स्किप केलेला आहे। त्यानंतर मग आपण यामध्ये थोडंसं असं पाणी घालून ना चांगलं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि लक्षात असू द्या शेवटी यामध्ये अगदी चिमूटभर अशी म्हणजे चिमटीभर इतकं हिंग घालायचं। हिंगमुळे ना हा ऑनियन बोंडा खूप चविष्ट लागतो आणि पचायला सुद्धा इझी असतं। तर आता काय करायचं, थोडं पाणी घालून याला चांगलं असं आपण मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर ना आपण याला लगेच असं तळायला घ्यायचं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी चिमूटभर हिंगसुद्धा घातले आणि परत याला चांगलं मिक्स करून ना कडकडीत तेलामध्ये एकानंतर एक असे भजी जे आहेत म्हणजे ऑनियन बोंडा जे आहेत ते घालायला सुरुवात केले। तुम्ही हवं असल्यास याला अगदी गोल आकारसुद्धा देऊ शकता। बोंडा सहसा गोल आकारामध्ये असतात, मी काय केलं याला थोडासा वेगळा आकार दिले आणि जशी आपली कांदा भजी असते ना तशा पद्धतीनेच हे इकडे आपण एकानंतर एक असं सोडलं। त्यानंतर मग अगदी 3-4 मिनिटमध्येच चांगले हे तळले जातात आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती याला आपण 2 ते 3 मिनटं ठेवायचं, कारण अगदी आतपर्यंत आपला ऑनियन बोंडा शिजला पाहिजे त्यासाठी। त्यानंतर मग परतून याला तळून घ्यायचं आणि मग तळल्यानंतर ना तुम्ही बघत आहात अगदी ब्राऊन रंगावरती मग भजी ही आपली काढायची साईडला। तर तुमच्याकडे ऑइल ऑब्झर्व पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता। तर आता काय करायचं, अशा पद्धतीनेच आपण बाकीचे सुद्धा ऑनियन बोंडे जे आहेत ते तळून घ्यायचे। तर मंडळी, चहाच्या टाईमला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून किंवा कोणी पाहुणे घरी आले की चटपटीत आणि झटपट असं काय बनवू म्हणत असाल तर ही घ्या रेसिपी तुमच्यासाठीच। अगदी झटपट बनते आणि कमी साहित्यात बनते आणि हो खायलासुद्धा अगदी मस्तच लागते, कारण तळलेला कांदा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो। तर आता तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा, आवडेल तुम्हाला आणि झटपट बनते म्हणजे काय पटकन असं आपण करता येतं। तर आता काय करायचं, बाकीचे सुद्धा ऑनियन बोंडे चांगले तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग मस्त अशी चहा बनवायची आणि त्यामध्ये आलं वगैरे टाकून ना चहा मस्त उकळून घ्यायचा आणि मग काय मस्त प्लेट सजवायची, मिरची तळून घ्यायची आणि मस्त चहाचे ग्लाससुद्धा ठेवायचे आणि ऑनियन बोंडा रेसिपी एन्जॉय करायची। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तच आवडली तर तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। आणि हो मंडळी, जर तुम्हाला झटपट असे बनणारे पदार्थ आणखीन बघायचे असतील आपल्या चॅनलवरती तर त्याचं प्लेलिस्ट आपण बनवलेलं आहे, नक्की चेक करा, आवडेल तुम्हाला। तर भेटू आपण पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।